कारण की आम्ही दर्शन करून आलो आता भक्तनिवासात आपण भक्तनिवासमध्ये जाऊ डिटेल याच्यानंतर आपण पार्किंगमध्ये जाऊ. जर तुम्हाला तर शेगावचे असेच व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करायला विसरू नका. तर आपण जाणार आहोत आता भक्तनिवास. भक्तनिवास 5 आहे. इथून डायरेक्ट विसावाला बस लागतात. हे बस बसस्टँडकडे लागते. बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन दोन्ही ठिकाणी हे बस जाते. आणि सर्व सेवा मुफ्त आहेत, म्हणजे नाही शुल्क. हा, आणि हे आनंद सागर, आनंद विहार, आनंद विसावा हे 3 ठिकाणी बस जाते. आणि हे बिना शुल्क आहे, म्हणजे याचा शुल्क द्यायचं काम नाही. भक्तनिवासपासून भक्तनिवास 5 आहे. याच्यानंतर आपण आपल्या याच्याकडे जाणार आहोत, पार्किंगकडे. तर इथं भक्तांसाठी सर्व व्यवस्था आहे. जेव्यापासून, खायापासून, रायापासून सर्व इथं नोंदणी होते. तुम्हाला दाखवून देतो. इथं नोंदणी होते काउंटरवरती. आता आम्ही जाऊ नाही शकत सध्या, आमच्या पायात चपला आहेत घातलेल्या. इथं वेटिंग रूम आहे आणि वरती रूम आहेत. इथं तुम्हाला फक्त म्हणजे भक्तनिवास आहे, इथं 300 रुपयापासून तुम्हाला रूम मिळून जाणार. 300 रुपयापासून तर 900 रुपयापर्यंत. आणि इथंच बाजूला वारकरी पण आहे. वारकरीमध्ये विसावामध्ये तुम्हाला फक्त 20 रुपयात रूम मिळते. म्हणजे 20 रुपयात तुम्हाला तिथं गाद्या, बेड सर्व मिळून जातात. याच्यानंतर आपण जाणार आहोत वाहन स्थळाकडे. वाहन स्थळ, कार पार्किंग. बघा याच्यामध्ये पण फॅन चालू आहे. बघा स्वच्छता, सर्वजण जात आहेत येतात, पण तुम्हाला एक पण मातीचा कण मिळणार नाही इथं. बघा सर्व ठिकाणी फॅन लावलेले आहेत, म्हणजे भक्ताला कोण्याही प्रकारची तकलीफ होऊ नये म्हणून इथं बसायला पण व्यवस्था केलेली आहे. हा रस्ता सरळ मंदिरामध्ये जाते. सध्या आपण कार पार्किंग कधी आलेलो आहे. बघा हे आहे कार पार्किंग. आम्ही ना पण आमची गाडी इथंच पार्क केलेली आहे. बघा जय गजानन माऊली. आपण आलेलो आहोत सध्या कार पार्किंग म्हणजे. पण आता आपण पहिले बघितलं होतं भक्तनिवास. भक्तनिवास 5 आहे. तिथं आपल्याला सर्व व्यवस्था, राहायची, खायची सर्व व्यवस्था आहे. आणि इथं समोर कार पार्किंग आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळणार, कारण की आपला व्हिडिओ खूप लांब होणार. तर त्याच्या कारण आपण 2 व्हिडिओ बनवू. आणि आपल्या चॅनलला आपले जर व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.